समर्थ चरणाशी नतमस्तक होऊन आई जगदंबे चरणाशी नतमस्तक होऊन तन मन धन प्रगती चॅनलवरून मनोहर मांडलेंचा नमस्कार. आज नवरात्राची 6वी माळ भाग 22वा. नवरात्रीच्या पहिल्या माळेपासून स्त्रीवर्गाचे धातू व त्रिदोषाचा क्षय व वाढ झाली तर होणाऱ्या व्याधी अर्थातच रोग यावरती लक्षणीय उपाय सांगत आहे. यापूर्वीही गर्भधारणेसाठी होणारी लक्षणे व उपाय सांगितलेत. आज या संतती होण्यासाठी काही टिप्स सांगणार आहे. त्याचा आपण यथायोग्य उपयोग करून आपल्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी निश्चित फायदा करून घ्याल ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना. स्त्री संयोगास स्थल व काल गर्भधारणेसाठी विषय मी घेतला आहे. स्त्री संयोगास स्थल व काल गर्भधारणेसाठी. स्त्री संयोगसाठी उत्तम प्रकारचे स्वच्छ रंगवलेली आणि उत्कृष्ट चेहऱ्याची तस्वीर लावून रोषणाई करून सर्व प्रकारचे सुशोभित असे ठिकाण स्थळ रूम असावे. कारण अशा ठिकाणी गर्भधारणा झाल्यास येणारा जीव सुस्वरूप उत्पन्न होतो. हेमंत ऋतू, शिशिर ऋतू, वाजीकरणादी योगाने यथेच्छ स्त्रीसंग करावा. वसंत व शरद या ऋतूत 3 दिवसांनी स्त्रीने संग करावा. वर्षा ऋतू व ग्रीष्म ऋतूत यात 15 दिवसांनी स्त्रियांनी संग करावा. व वसंत ऋतू रात्रंदिवस, वर्षा ऋतूत मेघांचा वर्षाव होत असेल तेव्हा संग करा. शरद ऋतूत सरोवरांच्या ठाई विशेष असते. विचारवंतांनी आयुष्याचा क्षय होईल याकरता दिवसा स्त्रियांशी संग करू नये किंवा स्त्रीने संग करू नये ही आपण काळजी घ्यायची. जर इंद्रियांचे स्वाधीन होऊन संग करणार असाल तर ग्रीष्म ऋतू, वसंत ऋतू याचा ठाई करावा. मनुष्यास नित्य स्त्रीभोगाविषयी इच्छा उत्पन्न होते. ते न केल्यास प्रमेह व मेद वाढतात. शरीरात शिथिलतापणा येतो. त्यामुळे संभोग करताना काही काळजी घ्यायची असतात. गरोदर स्त्रीने 6व्या महिन्यानंतर संभोग करू नये. स्त्रीचा ऋतुकाळ काळात दिवसा झोपले स्त्रीने तर गर्भ झोपाळू निघते. ऋतुकाळामध्ये काजळ घातले तर अपत्य, अंध किंवा अल्पदृष्टीचे होते. मी आत्ता तुम्हाला सांगतोय, प्रत्येकाच्या घरात एक इच्छा असते की आपल्याला मुलगा किंवा मुलगी व्हावी. यासाठी आपण नवस, काही लोक बुवाबाजीवाल्यांकडेही जात असतात. पण चांगले आहार, चांगले विचार व चांगले संभोगाचे दिवस न निवडता ज्या प्रकारे
संयोग करतात आणि नंतर जे काही अपत्य निर्माण होतात त्या विषयावरती बोलतो आहे. आणि म्हणूनच माझ्या तन मन धन प्रगती चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल तर सर्वांनी करा. आजच्या विषयाला मी ज्या पद्धतीने सांगतो आहे हे मी माझ्या मनाचं काही सांगत नाही आहे. हे आयुर्वेदाने विविध ग्रंथांमध्ये संस्कृतमध्ये याचे नोंद करून ठेवलेली आहे. त्याचं मी थोडक्यात विश्लेषण करून तुम्हाला सांगतो आहे. तरी याचे आपण नोंद घेऊन मी पुढील टिप्स देत आहे. ऋतुकाळात काजल घातले तर अंध किंवा अल्पदृष्टीचे अपत्य होते. ऋतुकाळाच्या तृतीय दिवसानंतर साचलेला जीर्ण रक्त धातूचा लोप होऊन नवजात प्राप्त होते, म्हणजेच स्त्री शुद्ध होते. या काळात पुरुष सहवर्तमान संग करण्यास योग्य होते. पहिल्या दिवशी ऋतुमतीस संभोग निष्फळ होतो, कारण या दिवशी स्थापित जो गर्भ तो उत्पन्न होताच प्राण सोडतो. बघा, मी तुम्हाला आपल्या येणाऱ्या अपत्याबद्दलच्या टिप्स सांगतो आहे, त्यामुळे काळजीपूर्वक ऐका. दुसऱ्या दिवशी संभोगाने गर्भ उत्पन्न होताच अकाली 10 दिवसात प्राण सोडतो. तिसऱ्या दिवशी संभोगाने गर्भ उत्पन्न होतो तो थोटा, पांगळा, लुळा किंवा अल्पायुषी होतो. चौथ्या दिवशी संभोगाने गर्भ पूर्ण अंगास होतो. ऋतू संबंधी समविषय म्हणजे 4, 6, 8, 12, 14 या दिवशी संग झाले असता किंवा 5, 7, 9, 11, 13, 15 या दिवसात स्त्री संग झाले असता जे अपत्य होते ते एक मुलगा किंवा मुलगी होते. इथे मी भेदभाव करणार नाही आहे, नाही मला ते सांगायचं आहे. कारण आजच्या युगात मुलाच्या बरोबरीने मुलगी ही तेवढंच चांगलं कर्म करते. त्यामुळे मला इथे मुलगा प्राप्तीस होईल किंवा मुलगी प्राप्तीस होईल हे मी कुठेही सांगणार नाही, कारण ते माझ्या विचारांना पटत नाही, म्हणून मी ते सांगणार नाही. आता आपणास जे अपत्य होते, आपल्याला अपत्याची गरज आहे, ज्याचे काम शुद्ध आहे, अशा स्त्रीने त्या दिवशी स्त्री संयोग करावा, म्हणजे मनाप्रमाणे होते. स्त्रीचा ऋतुकाल 16 दिवसाचा असतो, परंतु पहिले 3 दिवस विटाळाचे असतात आणि 16वा दिवस हा योनी संकोचाचा. हे 4 दिवस गणनेत घेऊ नये. आता आपण शुक्र व स्त्रीरजची लक्षणं व धर्म पाहू. तत्पूर्वी परत एकदा सांगतो, माझ्या तन मन धन प्रगती चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल तर करा. माझे चॅनल सर्वांपर्यंत जास्तीत जास्त पोचवा. तुमचे मित्रपरिवार, तुमचे आप्तेष्ट, नातेवाईक यांना पण सांगा. या चॅनलचा उपयोग कधी ना कधी निश्चित उपयोग पडेल. तरी माझ्या सबस्क्राईब चॅनल जिथे लाल आहे सबस्क्राईब लिहिलं त्याच्यावर तुम्ही तुमचे दाबा आणि सबस्क्राईब करा. लाईक बटनवरती दाबून लाईक करा आणि शेअर करा.
आता शुक्र व श्रीरजाबद्दल मी बोलतोय. जे शुक्र स्फटिकासारखे पांढरे निर्दोष असून चिकट मऊ, ज्याला मधासारखा वास येतो, ते गर्भधारणेस श्रेष्ठ असतात. आणि जे स्त्रीरज शशाच्या रक्ताप्रमाणे लाल असते व वस्त्रावर पडले असता काहीही डाग पडत नाही, वस्त्र धुतल्यावर स्वच्छ होते, ते गर्भधारणेस निर्दोष जाणावे. गर्भसाधना समयी शुक्राचा अधिकपणा झाला असता किंवा स्त्री रजाचा अधिकपणा झाला असता अपत्य जन्माला येते. हे अपत्य मी परत एकदा सांगतो, मुलगा असो की मुलगी असो, पण ते येते. परंतु मी तुम्हाला पहिले ऋतू काळाच्या नंतर जे 3 दिवसाचे संभोगाविषयी सांगितले ते टाळले तर निश्चित अपत्य सुस्वरूप येते. त्यामुळे आईवडील जसे आहार, आचार व चेष्टा यांनी युक्त मैथुनास प्रवृत्त होतात, तसतसे गुण त्यांचे अपत्यात अंगी येतात. आज मी तुम्हाला जे अपत्याबद्दल सांगितले, कारण आज मी खूप ठिकाणून ऐकत असतो, टेस्ट ट्यूब बेबीसाठी, गर्भधारणेसाठी विविध उपयोग करून घेण्यासाठी जात असतात. परंतु आयुर्वेदाने पण याच्याबद्दल बरंच काही लिहून ठेवलं आहे. यापूर्वी मी तुम्हाला काही टिप्स दिल्यात, उपाय सांगितलेत, लक्षणं सांगितलेत. निश्चित याचाही आपण उपयोग करून बघा. खर्च कमी होईल आणि साहजिकच तुमचं बलशक्तीही चांगली राहील, कारण आपण रासायनिक औषधांपासून जे काही निर्मिती करत असतो अपत्याची, त्यामुळे गर्भाशयाचे पिशवी जळण्याची शक्यता असते, इतर काही दोष निर्माण होण्याची शक्यता असते. परंतु आयुर्वेदिक औषधांनी याची शक्यता नसते. पण आयुर्वेदाचं सेवन केल्याने काही दोष निर्माण होऊ शकतात. त्यासाठी सल्लागाराचा सल्ला घेऊनच ही औषधं घ्यायची. पण आयुर्वेदाने नुकसान होत नाही. तरी आज मी येथे आजचा 22वा भाग मी संपवत आहे. स्वामी समर्थ चरणाची प्रार्थना करतो आहे की आजच्या या भागात आपणास बरेच काही चांगले विषय मिळाला आहे असं मी समजून मी येथे नमस्कार घेतो. श्री स्वामी समर्थ.